तहसील कार्यालय मालेगाव व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन मालेगाव तहसील कार्यालयात साजरा झाला। यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी तहसीलदार विशाल सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे हरीश मारू तसेच FDO पंकज खैरनार मंचावर होते। या प्रसंगी तहसीलदार सोनवणे म्हणाले की जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती ग्राहक असतो। प्रत्येक व्यक्तीला ग्राहक हक्काचे परिपूर्ण ज्ञान असावे म्हणून ग्राहक हितासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व इतर ग्राहक संघटनांच्या चळवळी कार्यरत असतात। त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे असे उद्गार काढत त्यांनी महसूल विभागाची माहिती देखील यावेळी सांगितली। तर प्रमुख पाहुणे हरीश मारू यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती सांगतानाच ग्राहकांनी कशा पद्धतीने जागृत राहावे, बिल अवश्य घ्यावे वगैरे सविस्तर माहिती दिली। यावेळी विविध विभागातील शासकीय अधिकारी यांनी आपापल्या विभागातील ग्राहक अधिकार संदर्भात माहिती दिली। वजनमाप काटे विभागाकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या प्रसंगी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जितेंद्र पाटील सहित सर्व दुकानदार देखील उपस्थित होते। ग्राहक पंचायतीचे कैलास शर्मा, बद्रीनारायण काळे, नटवर वर्मा, नितीन जैन, बिपिन पहाडे, जयगोज जाधव, डॉक्टर भरत वाघ, डॉक्टर विनोद जैन, राहुल आगरकर, नरेंद्र नहार, राजेंद्र खैरनार, ॲडव्होकेट मुकेश जनानी, हरीश पाटील आदी कार्यकर्त्यांचे देखील गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले। सूत्रसंचालन सौ कविता पठाडे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश ठाकूर, पुरवठा निरीक्षण अधिकारी सहित गोदाम व्यवस्थापक सुनील केदार व चेतन उनोणे यांनी परिश्रम घेतले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। आजच्या ह्या कार्यक्रम जो आहे त्याचं अध्यक्षस्थान आदरणीय मालेगाव तहसीलदार श्री सोनवणे सर यांनी स्वीकारावा अशी त्यांना नम्र विनंती करते। पाहुणे किंवा व्याख्याते ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव तालुका शासकीय ग्राहक संरक्षण परिवाराचे सदस्य, सर्वांचे परिचित आणि सर्वांचे लाडके हरीश मारू सर हे आहेत। त्यांच्याविषयी जास्त सांगण्याची काही गरज नाही। एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतात। तसंच एक 15 मार्च असतो, तो जागतिक ग्राहक दिन असतो, तो सुद्धा आपण पूर्ण जगभरात साजरा करतो। असा हा तो भारतीय ग्राहक दिन आहे। तर मी थोडक्यात इथं बऱ्याच जणांचा परिचय करून घेतला। तर मी सर्वप्रथम सगळ्यांचं महसूल प्रशासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि हा जो औपचारिक कार्यक्रम आपण आयोजित केला, दरवर्षी करतो त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आयोजित केला। या कार्यक्रमाचा हेतू हाच असतो की या निमित्तानं ग्राहकांना त्यांचे न्याय्य अधिकार काय आहे, त्यांचे हक्क काय आहे आणि म्हणजे त्यांना त्यांच्या हक्कांचं परिपूर्ण नॉलेज। विविध सामाजिक संघटना कार्यरत असतात, काही NGO असतात आणि ग्राहक हा जसा जन्माला येतो, जन्मापासून तर मरेपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो। म्हणजे प्रत्येकालाच ग्राहकाच्या भूमिकेतून जावं लागतं। जन्माला आला की वरती जो फॅन असतो त्या फॅन पासून तो ग्राहक होतो, बरोबर? किंवा त्याचा जन्म ज्या दवाखान्यात होतो तिथं तो ग्राहकच असतो। तसं मरतो माणूस तर मरणासाठीची लाकडं लागतात, स्मशानभूमी लागते, तिथं सुद्धा तो ग्राहकच असतो। म्हणजे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत व्यक्ती हा ग्राहक असतो। आणि ग्राहक म्हणून त्यांची अगदी अजाणतेपणी किंवा जाणतेपणी त्याचं नुकसान होतं, तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ग्राहक संघटना असतात, या ग्राहकांच्या चळवळी असतात, त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांना आवश्यक ते नॉलेज मिळणं आवश्यक आहे। तर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठेतरी त्याला प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपले जे हक्क आहेत ते कशी सुरक्षित राखता येतील, आपल्यावर जर कोणाचा अन्याय झाला असेल, ग्राहक म्हणून पिळवणूक झाली असेल तर त्याच्यासाठी कोणते कोणते व्यासपीठ आपल्याला उपलब्ध आहे। आता जिल्हा ग्राहक न्यायालय सुद्धा आहे, त्यांची एक रक्कम पण ठरलेली आहे की कोणत्या रकमेपर्यंत जर फसवणूक झाली तर कोणत्या न्यायालयात दाद मागता येईल। जास्त रक्कम असेल तर ती जिल्हा स्तर, राज्य स्तर असे वेगवेगळे न्यायालय ग्राहकांची आहेत। तर आपण या निमित्तानं जास्तीत जास्त प्रबोधन करावं आणि या ग्राहक चळवळीचा खरा हेतू बिंदू माधव जोशी यांनी 1986 मध्ये जे आणलं त्याचा जास्तीत जास्त कसा प्रचार होईल, कसा प्रसार होईल याबाबत सर्वांनी आपल्या परीने आवश्यक ती
जनजागृती करावी असं मी या निमित्तानं आवाहन करतो। या प्रसंगी आपण जे काही हा कार्यक्रम आयोजित केला याचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून मी हरीश मानू साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ग्राहक चळवळीशी संबंधित आणि ग्राहकांच्या हक्कांसंदर्भात सखोल असं मार्गदर्शन करावं। आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, आज इथे आपण सगळं आलेलो आहोत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो, आभार मानतो। तत्पूर्वी आज नेहमीप्रमाणे मला एका गोष्टीची उणीव वाटते आणि त्या माणसाची आठवण करणं मला आज अत्यावश्यक वाटते। सगळ्यात अगोदर आमचे मित्र भगवान आळव जे प्रत्येक ग्राहक दिनला आपल्याबरोबर असायचे, आज पहिल्यांदा त्यांची कमी मला इथे भासते, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो। शेख निसार पण ते मला माहित नव्हते, पण आळव साहेब आपल्या ग्राहक दिनाला प्रत्येक वेळेला आवर्जून उपस्थित राहायचे। आता श्रद्धांजली अर्पण करून पुढचं मी बोलतो। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाला निमित्ताने आपण सर्वजण आलेले, आपलं सर्वांचं एकदा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, आभार। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय ग्राहक दिन आपण हा का मनवतो, त्याचं कारण आहे ग्राहक पंचायत नावाची एक संस्था 1974 साली पुण्याला स्थापन झाली। त्याचे जनक होते बिंदू माधव जोशी, आणि बिंदू माधव जोशी यांनी जेव्हा बघितलं की ग्राहकांचं कोणीच वाली नाही, मग ग्राहकांनी तक्रार करावी कुठे, कशी, याला काही कायदा अस्तित्वात आहे का नाही। जेव्हा ते लक्षात आलं की असा कायदा नाही, तर त्यांनी सातत्याने 12 वर्ष हा लढा दिला। 12 वर्ष सातत्याने त्यांनी लढा दिला आणि शेवटी भारत सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की हा कायदा आपल्या देशात किती अत्यावश्यक आहे। आणि म्हणून 24 डिसेंबरला आपला ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा लोकसभेमध्ये मांडला गेला आणि 26 डिसेंबरला राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली। तेव्हापासून हा ग्राहक संरक्षण कायदा। आता हा कायदा का आला, कशासाठी आला, याचा उपयोग आपण कसा करायचा आहे, आपण याचा उपयोग कसा करून घेत नाही आणि का करत नाही, हा एक मोठा प्रश्न। हा कायदा ग्राहकांच्या हितसंदर्भासाठी आलेला आहे। ग्राहकांची कुठलीही अवाजवी लूट व्हायला नको, अनुचित व्यापार पद्धती यायला नको, उचित व्यापार पद्धतीने प्रत्येक ग्राहकाला त्याचा न्याय हक्क मिळावा, त्याची लूट होऊ नये, त्याला वस्तू कोणती घ्यायची हा निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, ती कितीची हे बघण्याचा अधिकार असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे हे जाणून घेण्याचा अधिकार असला पाहिजे। अशा अनेक गोष्टी त्या ग्राहकाच्या हिताशी आहेत, त्याच्या आरोग्याला त्या घातक आहेत किंवा कशा या सुद्धा जाणून घ्यायचा त्याचा अधिकार आहे। आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यात अंमलात आल्या आणि अशा पद्धतीने हा ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला। परंतु ते तेवढे जागृत आहे, पण अनेक लोक अजूनही जागृत नाहीये, त्यांनी जागृत राहावं। आणि म्हणून इथे बसलेल्यांना प्रत्येकाला मी विनंती करेन की आपण प्रत्येक ग्राहकाला, मग तो आपल्या शेजारी असू द्या, मित्र असू द्या, नातेवाईक असू द्या किंवा दूरचा कोणी असू द्या, जो आपल्या संबंधात येतो, संपर्कात येतो, त्याला ग्राहक संरक्षण कायदा काय आहे ते सांगा। ते कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र देखील सातत्याने करत आहे। आम्ही आवर्जून प्रत्येकाला सांगतो की ग्राहक जागृत कसा झाला पाहिजे, की आपण जी काही खरेदी करतो त्या खरेदी करताना ती वस्तू खरंच योग्य आहे का, ती MRP त्याच्यावर आहे का, त्याची एक्सपायरी डेट बघितली पाहिजे, MRP बघितली पाहिजे, त्याच्याकडनं बिल मागितलं पाहिजे। निवेदन दिलंय की मालेगाव अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अत्यावश्यक आहे। आपल्याकडे होतच नाही चेकिंग, आपल्याला माहिती नाही की आपण जे दूध घेतोय, जे पनीर खातोय किंवा जे काही अन्न खातोय ते कुठपर्यंत शरीराला योग्य आहे की अपायकारक आहे याची जाणीव नाही आपल्याला। मग या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय। तर आम्ही जसं एक निवेदन दिलंय, प्रत्येकाने आपापल्या संस्थेच्या वतीने शासनाला हे निवेदन द्या किंवा अन्न औषध अधिकारी मालेगावात असला पाहिजे पूर्वी, आणि अशा पद्धतीने ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कठोर व्हावी। त्यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहा, इतरांना जागृत करा, स्वतःपासून सुरुवात करा। अशा पद्धतीने आपण या कायद्याचा फायदा घ्या, त्याचा दुरुपयोग नका करू। कारण याच्या कायद्यामध्ये एक गोष्ट अजून नमूद आहे, जर कोणी खोटी आणि चुकीची तक्रार जर या ग्राहक न्यायालयात करत असेल आणि ती तक्रार चुकीची असेल तर त्या ग्राहकाला देखील दंड आहे।
आमच्या महसूल डिपार्टमेंटमार्फत विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यात उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र असतील, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल असतील, उत्पन्नाचे दाखले असतील किंवा काही जमीनविषयी काही अनुषंगिक काही प्रकरणं असतील त्यांचा निपटारा असेल, जातीचे दाखले असतील, विविध प्रकारचे काही दाखले असतील ते आमच्यामार्फत निर्गमित केले जातात. आता पूर्वी काय व्हायचं की किती दिवस लागतील तरी पेंडिंग ठेवत होते प्रकरणं, परंतु आता लोकसेवा हक्क हमी कायदा आला, त्याच्यानुसार कोणतं प्रमाणपत्र किंवा कोणती सेवा ही किती दिवसाच्या कालावधीत देणं बंधनकारक आहे तसं स्पष्ट केलेलं आहे. तरी आम्ही आमच्याकडचे जे काही दाखले असतील, प्रमाणपत्र असतील ते आम्ही विहित मुदतीच्या आतच निर्गमित करत असतो. इमर्जन्सी कुणाला काही दाखले लागत असतील, माझ्याकडे कोणी प्रत्यक्ष आला तर मी डायरेक्टली करून पण देतो. या संदर्भात कुणाच्या काही वैयक्तिक शंका असतील, काही अर्जन्सी असेल तर त्यांनी वैयक्तिक माझ्याकडे जरी आले तरी मी माझ्या परीनं जास्तीत जास्त लवकर म्हणजे तात्काळच कसं तुमचे दाखले देता येतील याबाबत मी कटिबद्ध राहील हे मी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. तसं मग प्रत्येक डिपार्टमेंटचे काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहेत त्यांनी थोडक्यात त्यांच्या योजना आणि त्या संदर्भात काय काय करता येईल ते इथं नमूद करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा योजना याच्याच नव्हतं, मी माहिती देतो फक्त की ज्यांनी लाडकी बहीणमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना 1500 रुपये चालू झालेले आहे आणि लेडीजच्या नावाने कनेक्शन आहे अशा लेडीजला वर्षाला 3 सिलेंडर फ्री भेटणार. हे अन्नपूर्णा योजनेचं सरळ हे आहे. त्यांना आमच्याकडे फॉर्म भरायची काही वेगळी गरज नाही. त्यांनी फक्त लाभार्थी कुठं व्हायचं आहे की लाडकी बहीणमध्ये त्यांनी तिथं फॉर्म भरला, त्यांना तिथून पैसे येणं चालू झालं की आमच्याकडे ऑटोमॅटिक तो डाटा कन्वर्ट होऊन आमच्याकडे त्यांना 3 सिलेंडर फ्रीची जी सिक्वेन्सी ती चालू होऊन जाईल. त्याच्याकरता त्यांना आमच्याकडे वेगवेगळे ऑनलाईन काम चालतं आणि त्याच्यामध्ये ज्या सेवा सुविधा आहे त्या ऑनलाईन. थोडक्यात जर समजा नोंदणी करायची असली किंवा रजिस्ट्रेशन करायचं असलं जीएसटीचं तर संपूर्ण प्रोसेस 100% प्रोसेस ही ऑनलाईन प्रोसेस आहे. त्यांनी ॲप्लिकेशन पण ऑनलाईन करायचं आहे आणि आम्हाला पण जे टाइम बाउंड दिलेलं असतं. म्हणजे जर एखाद्या जीएसटीचं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आमच्या डेस्कला आलं तर आम्हाला ते 15 दिवसाच्या आत डिस्पोज करायचं असतं. म्हणजे 15 दिवस हा रिजनेबल टाइम दिलेला असतो आणि 15 दिवसात जर ते ती सेवा जर समोरच्याला मिळाली नाही तर ते ॲप्लिकेशन हे ऑटो अप्रूव्ह होतं. म्हणजे 16व्या दिवशी त्याला ऑटोमॅटिक नंबर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.